बरं सर, एक प्रश्न विचारतो पंचांगातला, याच्या व्यतिरिक्त या सर. बरं. हॅलो. हा काय हा नाही सर, ठीक. ते आता ते उद्या राखी पौर्णिमेचं ते भद्रा आहेत ना 31 पर्यंत. हा तर भद्रा का झाल्यावर राखी बांधायची सांगावं का तसं काय नसतं भद्राचं? त्याचा काही संबंध नाहीये. ते व्हॉट्सअप पाहणं बंद करा, फेसबुक पाहणं बंद करा. कोणीतरी उठून काहीतरी सांगतं. नाही हे नाही सर, मागच्या मी दोन त्याच्यावर पाहून हे नाही जे म्हणजे काही मला हे जे काही विचारतात म्हणून. भद्रा बिद्रा, तू एक मिनिट सगळ्यांनी ऐका माझं. हे जे काय तुम्ही भद्रा वगैरे जे काय ऐकतायत ना, हे सगळं मागचे हा. 4-5 वर्षापासून ऐकतायत. त्याच्या आधी ऐकलं होतं का कोणी? नाही सर, नाही सर, खरंय. नाही सर. मग नाही. सांगा, कोणीच याच्या नाही आधी ऐकलं. कोणी ऐकलं होतं का? कोणी आहे का ज्याने 15-20 वर्षापूर्वी भद्रा वगैरे काय ऐकलं होतं? असं काही नाही नाही सर, बरोबर आहे तुमचं, पण ते विचारतेत म्हणून मी मुद्दाम विचारलं सर, तुम्हाला ते आठवण ठेवून. काही बघायचं नाही. ते कोणीतरी उठतं, काहीतरी टाकतं आणि ते सुरू होऊन जातात लोक. ते काही नाही. ते ज्या वेळेला तो मोठा विधी असतो त्यावेळेला तो मुहूर्त पाहायचा विषय असतो. हे साधा आपला सण उत्सव या प्रकारामध्ये आहे. औक्षण करायचं, राखी बांधायची, ना तिथे कुठला विधी आहे, ना तिथे कुठला मंत्र आहे, ना काही आहे. त्यामुळे त्याला काही नाहीये. तुम्ही कधी हे करू शकता. आणि तुम्हाला एवढंच वाटलं तर 1:30च्या नंतर बांधा, काय फरक पडणार आहे? आधी बांधली तरी काही फरक पडणार नाहीये, नंतर बांधली तरी नाही पडणार आहे. हे सगळं ते सोशल मीडियाचा प्रकार हो आहे, हो सर, जो त्याच्यामुळेच मागच्या विचारतात ते. मागच्या 5 वर्षामध्ये हे सगळं जास्त झालेलं आहे. याच्यापूर्वी निदान मी तरी कधी ऐकलं नव्हतं. खरंय सर, मी नव्हतं ऐकलं, पण ते विचारतात म्हणून त्यामुळे विचारलं मुद्दाम तुम्हाला एक जावं म्हणून. त्यामुळे ते काही डोक्यातनं काढून टाका. ठीक आहे सर, ठीक आहे.